महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे। या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा उच्च न्यायालयानं आदेश देऊन 1 महिना उलटलाय। मात्र तरी देखील गुन्हे शाखेनं यावेळेस गुन्हे दाखल न झाल्यानं मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। यावेळेस न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देखील हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय। तर अटक करा, भ्रष्टाचारांना अटक करा अशी घोषणाबाजी देखील करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता। गेल्या महिनाभरामध्ये सर्व विश्वासावर फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल करावे असे आदेश सीआयडीला दिले आणि या राज्य सरकारनं या महिनाभरामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल कुठल्याही आरोपीवर झालेले नाहीत। म्हणून या ठिकाणी आज तुळजाभवानीच्या मंदिरापुढं व प्रशासकीय कार्यालयाच्या समोर आज घंटानाद आंदोलन, धरणे आंदोलन या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे। आंदोलन जे उभं केलेलं आहे त्याचा उद्देश आहे की मान्य उच्च न्यायालयाने खटले दाखल करणे आणि गुन्हे दाखल करण्याच्या बद्दल आदेश दिलेले आहेत आणि हे तात्काळ करण्याचे आदेश दिलेत। 1 मास झाला तरी अजून गुन्हे दाखल झाले नाहीत। असं जर होत असेल तर आम्ही न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत। याचबरोबर आता जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आणि याचबरोबर जर सुप्रीम कोर्टामध्ये राज्य शासन जात असेल तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही ते केस लढवणार आहोत, पण कुणाला देखील सोडणार नाही। आणि या ठिकाणी त्यांचे गुन्हे महाराष्ट्र शासनानेच निश्चित केलेले आहेत। उलट तर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना अधिक तीव्र प्रकारचे गुन्हे दाखल होतील याची खात्री आम्ही देतो।